लक्षपूर्वक ऐका. ज्याला शरीर चांगलं पाहिजे त्याने व्यायाम करावा, ज्याला पैसा पाहिजे त्याने उद्योग धंदा करावा. ऐका, ज्याला जीवन जगत असताना अंतःकरणामध्ये समाधान पाहिजे ना त्याने कीर्तनात टाळी वाजवावी. कीर्तनात टाळी होय पातकांची थोडी. माझा प्रश्न आहे तुम्हाला ताई, आपल्या ह्या गावामध्ये एवढीच लोकसंख्या आहे का हो? नाही, भरपूर लोक राहतात. मग महाराज, काही लोक इथपर्यंत आले नाही. इथपर्यंत येण्याकरता, भगवंताचं भजन करण्याकरता, नामचिंतन करण्याकरता भाग्य लागत असतं. अरे, जिंदगी में सपना तो हर कोई बनाता है, जिंदगी में सपना तो हर कोई बनाता है, लेकिन मेरा भगवान परमात्मा हर किसी का सपना पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में हर कोई आना चाहता है, लेकिन आता तो वही है जिसे मेरा भगवान परमात्मा बुलाता है. भाग्यात असल्याशिवाय, थोडा विको कमी करा, भाग्यात असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाही. हे मी सांगत नाही, माझ्या जगद्गुरु तुकोबारांचं वाक्य. हा तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. म्हणा आता. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा. जीवन जगत असताना कोणतीही गोष्ट सहजासहजी घडत नाही. ताईंनो, आपल्या बँकेचा नियम आहे, बँकेत ठेव ठेवल्याशिवाय माणसाला व्याज भेटत नाही. वार्ड क्रमांक 2. ओ आजी, काय म्हणते मी? माणसाला बँकेत गेल्यानंतर ठेव ठेवल्याशिवाय व्याज भेटत, बरोबर आहे का नाही? तसं देवाचा नियम आहे. देवाच्या दरबारामध्ये भजन रूपी ठेवा ठेवल्याशिवाय माणसाला हे कीर्तन ऐकायचं पुण्य प्राप्त होत नाही. आणि हे पुण्य प्राप्त झालं तर ते माणसाने वाया घालू नये. जीवनामध्ये जीवन जगत असताना या जगामध्ये भरपूर लोक राहतात, पण प्रत्येकाच्या भाग्यात कीर्तन ऐकणं नाहीये. पखवाजावर थाप पडावी आणि तुमच्यासारख्या सज्जन लोकांची पावलं जर का मंदिराच्या दिशेने येत असतील तर मायबापांना स्वतःला भाग्यवान समजा. कारण बहुत सुकृताची जोडी म्हणून एक विठ्ठली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 जन्मोजन्मी आम्ही.
जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ताईंनो, आपल्याकडे टाळी वाजवायला टॅक्स लागतो का? जीएसटी लागतो? नाही. मग कंजूसी कशाला करतात? आहे का नाही? आमच्याकडे म्हणे जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ना ती उदार मनाची असते. बरं कटेकर साहेब, जी व्यक्ती जोरात टाळी वाजवते ती उदार मनाची असते. आणि ताईंनो, जी व्यक्ती हळू टाळी वाजवते का ती प्युअर कंजूस मनाची असते. मग अजिबात कंजूसी करायची नाही. आहे का नाही? महाराज एवढे थंडीचे दिवस आहेत, तुम्ही कीर्तना करत आले, असं तुमच्या गावात एखादा पाहुणा येऊ द्या आणि तुम्हाला फोन करू द्या, दादा मी तुमच्या फाट्यावर आलोय, तुम्ही जाणार घ्यायला? हा, तुमच्या मुलाला सांगितलं बाबू जा आपल्या फाट्यावर दाजी आले घ्यायला जा, जाईन का तो म्हणणार तर राहू दे तिकडेच, मी जात नाही, थंडीचे दिवस आहेत. आहे का नाही? ताईंनो, लोक इतकी हुशार झालीत, आपण फाट्यावर जाऊन त्यांना कॉल करावा, दादा आम्ही तुमच्या गावाकडे आलोय जरा घ्यायला. एखादा पाहुणा असो तर हे लोक त्या मोबाईल सायलेंट करून देतात आणि मग सकाळी फोन करतात, रामकृष्ण हरी, हा दादा तुम्ही आलते का? हो आले होतो. मग फोन उचलला नाही तुम्ही? माझा फोन सायलेंटवर ठेवला होता. महाराज एवढे थंडीचे दिवस आहेत, आपण फोन सुद्धा उचलत नाही, बरोबर आहे का नाही? पण ताईंनो, एवढ्या थंडीच्या दिवसात तुम्ही आले, वेळात वेळ काढून आले, विनंती माझी, प्रत्येकाच्या भाग्यात नाही हो, प्रत्येकाच्या कार्डावर कीर्तन ऐकणं लिहिलेलं नाहीये, प्रत्येकाच्या भाग्यामध्ये नामचिंतन नाहीये, आणि प्रत्येकाच्या भाग्यात चांगलं कर्म नाहीये. चांगलं कर्म माणसाला साबणासारखं असतं, बरोबर आहे का नाही? कारण नियत तेरी अच्छी तो किस्मत तेरी दासी है, और कर्म तेरे अच्छे तो घर में मथुरा काशी, बरोबर आहे का नाही? हा, ज्याला कळलं त्या धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यानं प्रसाद घेतल्याशिवाय जायचं, बरोबर आहे का नाही? काय सुंदर वातावरण आहे सप्ताहग्रता, एवढं सभा मंडप इतकं गोडे भरगच्च भरलं, असं पाहिल्यानंतर मलाही भारी वाटतं. फक्त तुम्ही बडबड करताना मग मला काय वाटतं, आता पटकन गाडीत बसावं निघून जावं असं वाटतं, आहे का नाही? असं फ्रेश बसल्यावर मलाही छान वाटतं. काही नो काही टेन्शन आहे का तुम्हाला? नाही, बरोबर आहे का नाही? अजिबात घ्यायचंच नाही, बोलत चला, टेन्शन घ्यायचं, बोला बोला, मी तुमच्या वॉर्डातून मी पटापटा उत्तर द्या, बरोबर आहे का नाही? टेन्शन घ्यायचं, काळजी करायची, चिंता करायची, आजपासून घरात काम करायचं, असं बोलत चला, आहे का नाही? महाराज आल्यापासून पाहते, चाफा बोले ना, चाफा चाले ना, असं करू नका, आहे का नाही? टेलर दादा आल्यापासून पाहते, असे टिक 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 माझ्याकडे पाहताय ते, असं करू नका, बचत गट बोलत चला. बोलता येते ना तुम्हाला? हा, घरी नवरा घेण्याजवळ बोलतात ताई, त्यांचा आवाज ते एका मिनिटात बंद करते, बरोबर आहे का नाही? ताईंनो, सांगायचा प्रयत्न करेल तुम्हाला, आला तिथपर्यंत फ्रेश बसलं पाहिजे, अजिबात चिंता करायची नाही. हा देवाचा दरबार आहे, देवाला म्हटलं पाहिजे. असू द्या संकट, प्रत्येकाच्या जीवनात असतात, संकटाला म्हटलं पाहिजे तू असशील लाख मोठा, तू असशील लाख मोठा, पण तुझ्यापेक्षा माझा भगवंत मोठा आहे म्हणता आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? हा, आनंद आहे बरं का साहेब. सगळी लेवलची मंडळी आज कीर्तना करतात. ताईंनो, आबालवृद्ध म्हणजे म्हातारी माणसं सुद्धा बसलीत कीर्तना करता, नाहीतर अशी म्हातारी माणसं दिसत नाही आता. आणि पाहिल्यानंतर समाधान वाटतं, माझा आवाज येतोय, काही अडचण नाही, पाहिल्यानंतर समाधान वाटतं बरं का. अशी म्हातारी माणसं बसली, आबालवृद्ध, त्याचबरोबर किती लहान लहान लेकरू बसले. ताईंनो, ऐका ऐका, आवाज करू नका, किती लहान लेकरू बसलेत, आनंद वाटतो. तिकडे तरुण दादांचं भलं मोठं प्रमाणे, आणि ही काळाची गरज आहे बरं. या लेकराला तुम्ही कीर्तना करता आणता म्हणजे काहीतरी यांचं पुण्य असावं. ताईंनो, कीर्तनाला येत असताना रिकामा हाताने येऊ नका. घरी नात असेल, नातू असेल, मुलगा असेल, मुलगी असेल, आणा तिला. हे संस्कार त्यांच्यावर झाले पाहिजे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही आणतो, पण हे साधे नाही, एवढे सोपे नाही. हे वर्ग भरला होता बरं का ताईंनो, लक्षपूर्वक आहे का? वर्ग भरला होता. शिक्षकाने विचारलं, बाळ्या उभा राहा. ते पोरग उभं राहिलं. म्हणे काय सर? म्हणे सांग 90 + 90 किती? काय विचारलं? 90 + 90 किती? तो म्हणे सर 90 + 90 म्हणजे आखी क्वार्टर. समजलं का तुम्हाला? याशी सोपी थोडी महाराज. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो ताईंनो, आता प्रसंग मागे प्रसंग सांगते तुम्हाला. असा मोठा टीव्ही होता त्यांच्याकडे 16 इंचीचा, आणि त्यांच्या घरी गेली मी, आणि ते लेकरू टीव्ही पाहत होता. मोठं बदलू काय असतं ना, हा ते पाहत होतं. त्याला म्हटलं दादा रिमोट दे मला. का बरं पाहिजे तुम्हाला? महाराज लोकांना टीव्ही काय पाहिजे आवड. म्हटलं बापरे, म्हणजे डेंजर आहे हो. म्हणजे महाराज भेटणार नाही तुम्हाला रिमोट. म्हटलं जाऊ द्या, काही अडचण नाही. बसली गपगुमान, त्याचं घर होतं, बोलता येईना, चालता येईना, बसले सोप्याला. चुप त्याचा मित्र आला, म्हणजे बाबू चल खेळायला. त्याने माझ्या हातात रिमोट दिला, तो निघून गेला. म्हटलं वा, भारत स्वतंत्र झाला, बरोबर आहे का नाही? हातात रिमोट घेतला, चॅनल बदलत होती. ताई सारखी 2 तास बटन दाबत होती. बटन दाबता दाबता माझं बोट दुखायला लागलं. साईडला ते रिमोट ठेवलं, वैतागून बसली. ते आलं फिरून, ते म्हणे महाराज. म्हटलं काय? बदललं का चॅनल?
म्हटलं नाही ना रे, कधीपासून प्रयत्न करते, चॅनलच बदलत नाही. तो म्हणे मला कायच बदलणार आहे, एक सिनेमा खिशात होता. एवढे सोबे थोडे आहे मला, पण आनंद आहे बरं. विवरेकर हे आणले तुम्ही, त्याला धरून पकडून का असे ना आणले, बरोबर आहे. कारण काळाची गरज आहे. आपल्या मुलाचं मस्तक तिलकहीन नसलं पाहिजे, जीव हा मंत्रहीन नसली पाहिजे. कारण जीव हा मंत्रहीन आणि मस्तक तिलकहीन हिंदूंचे लक्षण नाहीत. भाग्यवान आहेत आपण. हिंदू धर्मात या लेकरांचा जन्म आहे, तुमचा माझा जन्म आहे, भारतात आपला जन्म आहे. भारत साधूची भूमी आहे, महाराष्ट्र संतांची भूमी. जहाँ डाल डालों पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा. अशा भारतात आपला जन्म आहे. वो पवित्र ते कुळ, पावन तो देश, जे ते देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र देश आहे, पावन भूमी. आपल्या भूमीला आदिशक्ती मुक्ताबाईचा आशीर्वाद आहे, हो का नाही? हो. या भूमीला एवढ्या साधूंच्या पायाची माती लागली की त्या मातीने संपूर्ण परिसर पवित्र झालाय. अशा पवित्र परिसरात तुमचा माझा जन्म आहे. भाग्यवान आहोत आपण. महाराष्ट्रात आपला जन्म आहे, परम भाग्य आपलं भारतात आपला जन्म आहे. या भारत देशामध्ये साधू संत शूरवीर महापराक्रमी लोक होऊन गेली तो. आणि ऐका, म्हणून आपल्या लेकरावर ते संस्कार झाले पाहिजे, म्हणून त्याला इथपर्यंत आणलं पाहिजे. ऐका, 6वा दिवस आहे आज. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे, 3 चरणाचा. सोपं आहे, प्रत्येकाला रुचेल पचेल असा आहे. महाराज या अभंगाच्या द्वारा वीरानी भाव प्रसंगाचं वर्णन करतात. ताईंनो, ज्ञानेश्वरी उघडली, अनेक ओव्या आहेत. गाथा उघडला, अनेक अभंग आहेत, अनेक प्रकार आहेत. त्यातला कोणताही अभंग घ्यावा, कीर्तनकाराने कीर्तन करावं, मान्य आहे आपल्याला. पण त्या अभंगाचा भाव काय आहे, त्या अभंगात माझे जगद्गुरु तुकोबाराय नेमकं काय सांगायचा प्रयत्न करतात याची तपशील जर माणसाने केली तर या मनाला भेटणारा आनंद वेगळा असतो. महाराज या अभंगात सांगतात, हाची नेम आता कसं आहे, तुम्ही झोपडीत जरी राहत असाल तरी माणसाने परमार्थ वैभव संपन्नतेचा केला पाहिजे. परमार्थ माणसाने फाटका करू नाही. संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो, बरोबर आहे का नाही? हो. जीवन जगत असताना माणसाने परमार्थ वैभव संपन्नतेचा केला पाहिजे, फाटका करू नये. लहान लहान लेकराला सुद्धा आपण ते संस्कार दिले पाहिजे. शोकांती काय ताई, आनंद वाटला बरं. लहान लहान लेकर कीर्तना करता बसलेत. नाही तर ताईंनो, जगाचा अभ्यास केला तर एवढे तरुण या ठिकाणी कीर्तना करता येतात, गावोगावी तसं नाहीये. ऐका, शोकांतिकाय मायबाप आपली लेकरं 12वी पास झाली, 2-4 इतर शिकून झाली, त्यांना असं वाटतं हे सगळं वेड आहे. मंदिर परिसर म्हणजे वेड आहे, भजनी मंडळ म्हणजे वेड आहे, वाटतंय त्यांना. वाटतं बरं असं. कधी एक वेळ राहतो, एक काळ राहतो. तरुणाला या गोष्टीची काळजी असली पाहिजे, तरुणाला या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपण पवित्र धर्मात जन्माला आलोय. मायबाप सांगायचा प्रयत्न करेल. ताईंनो, मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं, ऐकताय तुम्ही? मुसलमानाचं 5 वर्षाचं लेकरू असतं, त्याची आई त्याच्या डोक्यात टोपी घालते, ते लेकरू नमाज अदा करतं. नमाज अदा करत असताना ते बाप जेव्हा पाहतो, त्या बापालाही कौतुक वाटतं आणि त्या आईलाही कौतुक वाटतं. आज शोकांतिकाय आपली लेकरं 12वी पास झाली तर ज्ञानोबाराया पुढं, तुकोबाराया पुढं, मारुतीराया पुढं, आदिशक्ती मुक्ताबाई पुढं झुकायची त्यांना शरम वाटते, लाज वाटते. ही शोकांतिका आहे. त्याला कारण काय आहे? कुठेतरी आपले संस्कार देताना कमी होत आहे, कुठेतरी संस्कारांची कमतरता पडते. माझा प्रश्न असतो त्या लोकांना, काहो दादा, तुम्ही तुमच्या शिक्षणाच्या आधारावर काय मिळवू शकतात याच्यापेक्षा जाऊ द्या, हल्लीची जी परिस्थिती आहे, तुम्ही लग्न करता मुलगी तरी मिळवू शकतात का? बोला. शोकांतिका आहे, बरोबर आहे का नाही? महिला मंडळ आमच्याकडे 41 पोरी पाहिल्या. किती पाहिल्या? जागेत ना तुम्ही? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती पाहिल्या? 40. ही नाही ती नाही, ही नाही ती नाही, 40 पाहता पाहता पठ्या 50चा झाला. आता 50 वर्षाचा नवरदेव झाला, कोणी म्हणेन पोरगी पाहिल्या.
हो रे बोला ना, म्हणेन काय. वो जमाना गया. आजी 1980 मध्ये ज्या बापांनी आपल्या मुलींची लग्न केली त्यांनी रेडिओ अनुदान दिला होता, बरोबर आहे का नाही? हा, 90 मध्ये सायकली दिल्या, 2000 पर्यंत मोटरसायकली दिल्या, 10 ते 12 पर्यंत मोठ्या गाड्या दिल्या, असा मंडप आणि मंडपात गाडी, मॅन ऑफ द मॅच, बरोबर आहे का नाही? आता 2026 आलं, लोक म्हणतात काहीच देऊ नका, फक्त पोरी द्या, आहे का नाही? शोकांते काय हो, किती पहिल्या महिला मंडळ? 40 ही नाही, तिने ठेंगणीच आहे, बुटकीच आहे, नट्टीच आहे, सावळीच आहे. 40 पाहिल्या 50चा झाला, कोणीच म्हणत नाही पोरगी पाहिला या. पण कसं आहे दादा हो, प्रत्येक गावाला नारळ दोटा असतो, असतो का नाही? बोलत चला, आहे का आपल्या गावाला नारळ दोटा? आणि त्या नारळ दोट्यावर बसणारी माणसं इतकी हुशार असतात, आयजी, डीआयजी, IPS, PSI, बरोबर आहे का नाही? कोण कोणाच्या घरी किती वाजता गेलं, किती वाजता आलं, रावेर गाडीने गेलं का बऱ्हाणपूर गाडीने गेलं, बरोबर आहे का नाही? सगळी तपशील त्यांना असते. ते म्हणे का रे, लग्न होत नाही का? नाही ना, 50 वर्षाचं वय झालं. बघा राम भाऊ, आता ताईनो सांगते तुम्हाला, मी माझ्या आयुष्यात घराची एजंट पाहिली होती, शेतीची एजंट पाहिली होती, प्लॉटीची एजंट पाहिली होती, आता नवीन एजंट पाहिली, शुभमंगल, बरोबर आहे का नाही? ते नवरदेवाकडून 5-7 लाख रुपये घेतात, ते नवरीला 1 लाख रुपये देतात, ती कुठून आणतात काय माहिती, चंद्रपूर भंडाळा, बरोबर आहे का ना? तिकडून ती पोरगी येते, 2-4 महिने राहते, पटलं तर राहते, नाही तर आयुष्यभर 25 वर्षापर्यंत कष्ट केले, कमवायला आयुष्य गेलं, जायला किती वेळ लागला? 1 ते 1.5 महिना. विनंती माझ्या ताईंनो, माझ्या काकींनो, माझ्या मायांनो, तुमच्या मुलाचं लग्न 2 वर्ष लेट झालं तरी चालेल, पण अशा लोकांच्या बळी पडू नका. माझं तर म्हणणं असतं, अरे एखाद्याचा संसार प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्ही जर तुमचे पोट भरत असाल तर माझा विटेवरचा पांडुरंग तुम्हाला कधीच माफ करणार नाही, नाही माफ करणार महाराज. शोकांती काय हो, आज लोक बळी पडतात. सांगायचा प्रयत्न करे, लक्षपूर्वक ऐका माझ्या ताईंनो, 40 पोरी पहिल्या, ही नाही ती नाही, पाता पाता 50चा झाला, एक भेटला, भाऊ तुला पोरगी दाखवतो, पण हो म्हणावं लागेल. तो म्हणे कशी का असे ना, फक्त आमचं जुळवा. पाहण्याकरता गेले, चहा पोहाचा कार्यक्रम झाला, आणि मग चहा पोहाचा कार्यक्रम झाल्यानंतर बरं का बचत गट सगळ्यांना पटलं, सगळे म्हणे भाऊ पोरग वयस्कर आहे पण पैसा भरपूर आहे, पार्टी मालदार आहे. आणि सध्या लोक मुलीचं लग्न करत असताना मुलगा चांगला आहे का नाही याचा विचार करत नाही, त्याच्याकडे बंगला गाडी आहे का नाही याचा विचार करतात. काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना? माझी सांगणं असेल तर तुम्ही लाख तुमची मुलगी बंगलावाल्याला दिली, लाख तुमची मुलगी प्रॉपर्टी वाल्याला दिली, लाख श्रीमंत माणसाला दिली, पण तो जर व्यसनी असेल तर तुमचा त्या ठिकाणी तुमची मुलगी त्या बंगल्यामध्ये सुखी राहू शकत. याच्या उलट मुलगा निर्व्यसनी असेल, टाळ पखवाज विना वारकरी संप्रदायाशी निगडीत असेल, मायबापाची सेवा करणारा असेल, तर तुम्ही तुमची मुलगी झोपडीत द्या, ती सुखाने संसार केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का ना? हो. महाराज आल्यावर आमचे टेलर दादा म्हटले, ताई आमच्याकडे रेंज येते पण हळूहळू येते. म्हटलं हळूहळू का असं नाही, येऊ द्या, बरोबर आहे का नाही? ताईंनो फार कठीण काम झालंय आता पोरगी भेटत. चुक्या कोणाच्या? आपल्याच्या. जेव्हा आपल्या पोटामध्ये कन्या होत्या आपण अशा मारल्या जणू आपला अधिकार होता त्यांच्यावर, मारल्या का नाही? मग ते पाप कुठं तरी भोगावं लागेल का नाही? हा, ऐका ऐका, 40 पाहिल्या, ही नाही ती नाही, पाहण्याचा प्रयत्न केला, नवरी पाहण्याकरता गेले, चहा पोहाचा कार्यक्रम झाला, सगळं फिक्स झालं. आता नवरीची आई म्हणे मला नवरदेव पाहायचा. म्हणे बर, असं किचनचा पडदा बाजूला केला आणि नवरीच्या आईने आतमध्ये प्रवेश केला, डोकावून नवरदेव पाहिला. आणि जसा नवरदेव पाहिला, नाक फिसकत किचन मध्ये चढली आणि त्या नवऱ्याला आवाज आला, इकडे या म्हणे. तो म्हणे काय झालं? ती म्हणे काही बी झालं तरी चालेल पण याले तर पोरगी देत. तो म्हणे काय झालं ग तुला? एवढ्या वेळापासून तुला हिंडत होती, चहा वाटत होती, पोहे देत, झालं काय तुला? ती म्हणे काय बी झालं तरी चालेल पण याले तर पोरगी देत नाही. तो म्हणे झालं काय? ती म्हणे हा पहिले मले बी बघायला आलता, पहिल्या 40 पाहिल्या त्यात दुसरा नंबर माझा होता. काय करणार महाराज, अशी मोलाची माकडं, काय करावी ती मोलाची माकडं. नाचत आते पुढे संसाराच्या, लेकराला संस्कार लावायचे, इथे गायन करायचे संस्कार लावा, इथे टाळ धरून उभं राहायचे संस्कार लावा. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराजांचे विचार अंतःकरणामध्ये रुजवा. आणि लेकराला नाचायचं शिकवायचं असेल ना तर या ठिकाणी नाचलं पाहिजे.